फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत चण्याची एकदम ग्रेव्हीवाली भाजी। अगदी धाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशी अगदी परफेक्ट चवीची टेक्स्चरची ही भाजी आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी हरभरा रात्री भिजत घातले होते। पूर्ण रात्रभर भिजल्यानंतर आता आपण सकाळी हे शिजवून घेणार आहोत। तर कुकरमध्ये आपल्याला हे चणे घालून घ्यायचे आहेत किंवा हे हरभरे घालून घ्यायचे आहेत। वरती आणखीन थोडं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आतून त्याला मिठाची चव यावी यासाठी अगदी पाव चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्या साधारणतः 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे कुकर लावलेला आहे। आता इकडे कुकर होतोय तोपर्यंत आपण साहित्य बघूया। इथे मी 3 मोठे टोमॅटो अशा प्रकारे मोठे कट करून घेतले आहेत। कोथिंबीर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आणि अर्धी वाटी सुकं खोबरं हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून याचा आपल्याला बारीक असा पेस्ट बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हे सर्व वाटण आपलं तयार झालेलं आहे। तर एकदम बारीक असं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट ग्रेव्हीसाठी हे आपलं वाटण बेस्ट असं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया। इथे आपले कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपले बघू शकता जे चणे आहेत ते टम असे फुगलेले आहेत। आता आपण भाजीची तयारी करूया। तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। यामध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तर चण्याची सुकी भाजीसुद्धा करता येते आणि ही जी मी दाखवत आहे ती ग्रेव्हीवाली भाजी अगदी धाब्यावर जशी मिळेल तशी तुम्हाला नक्की मिळू शकते। आता यामध्ये 1 चमचाभर जिरे घालून घेतलेत। जिरे चांगले फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 मोठे कांदे एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। आता कांदे आपल्याला मस्त अशा गुलाबी किंवा ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत कांद्यातला कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे कांद्यातला कच्चेपणा किंवा जो एक कांद्याचा प्रकारचा वास असतो तो निघून जातो। आता तुम्ही मैत्रिणी बघू शकता 3 मिनिटं झालेले आहेत आणि आपला कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे। तर काहीतरी वेगळं आपण हे भाजी ट्राय करू शकतो। तर आपले कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे। आता आपण जे वाटण बनवलं होतं टोमॅटोचं फुटाण डाळीचं ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला आणखीन 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपलं जो ग्रेव्ही तयार होणार आहे ते अगदी धाब्यासारखी बनेल। तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण घातल्यानंतर सुद्धा आणखीन 1-2 मिनिटं आपल्याला हा मसाला किंवा हे जे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे। त्यामुळे टोमॅटोमधला देखील आंबटपणा निघून जातो। आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। तर त्यासाठी 2 ते 2.5 चमचे आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचाभर हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणेपूड ते घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले त्या वाटणामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत। तर नेहमीच्या ग्रेव्हीपेक्षा अगदी वेगळी आपली ही ग्रेव्ही बनते आणि चवीला अगदी भन्नाट अशी लागते। तर सगळे मसाले त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेल्या ग्रेव्हीमध्ये थोडे पाणी घालून हे यामध्ये घालून घेणार आहोत व व्यवस्थित आपली कन्सिस्टन्सी करून घेणार आहोत। तर पाणी घातल्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचाभर साखर घालणार आहोत। तुम्ही साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता। साखरेमुळे त्या ग्रेव्हीला एक परफेक्ट असा बॅलन्स राहतो, ज्यामुळे टोमॅटोमधला आंबटपणा जाणवत नाही। तर आपलं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण इथे झाकण लावून साधारणतः 3 ते 4 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो कढईनं अगदी व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीचा कलर अगदी परफेक्ट असा आलेला आहे। आता यामध्ये आपण जे शिजवलेले चणे आहेत, हरभरे आहेत ते आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चव बघून आणखीन थोडं मिठाचा वापर करायचा आहे। लक्षात ठेवा आपण चणे शिजवताना यामध्ये थोडं मिठाचा वापर केला होता। तर यामध्ये आणखीन थोडा मिठाचा वापर करायचा आहे जेणेकरून त्याची चव अगदी व्यवस्थित राहील। तर आणखीन एक मी पाव चमचा मिठाचा वापर केलेला आहे। आता झाकण लावून आपल्याला हे साधारणतः 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो अगदी परफेक्ट कलर, टेक्स्चर आणि त्याचा थिकनेस देखील आलेला आहे। तर अशा प्रकारे मस्त चमचमीत झणझणीत अशी आपली चण्याची किंवा हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे। वरून इथे बारीक चिरलेला कोथिंबीर घालून घ्यायचा आहे आणि ही भाजी आपण सर्व करू शकतो।
असते. मस्त कांदा लिंबू सोबत ही चण्याची किंवा हरभऱ्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, नानसोबत आणि भातासोबत देखील तितक्याच आवडीने खाऊ शकता. तर आज दाखवलेली चण्याची भाजी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा मनापासून धन्यवाद. आणि भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.